म्हणजे जसं महाजन साहेब कार्यकारी अभियंता आहेत, शेला साहेब मुख्य अभियंता आहेत आणि त्याच्यानंतर हेगे साहेब जे आता तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलले याच्यामध्ये की काम सुरू करा ह्या संदर्भातलं असं एक म्हणजे त्यांनी एक सूचना दिल्या आहेत. आणि वेळ पडली तर आताच बाबा आपल्यासमोर बोलले की बाबा गडकरी साहेबांचं ऑफिससुद्धा बोललं आहे मी याच्यामध्ये. आज बाबांच्यामुळं हे 4 दिवसात सुरू होते. एक जीव वाचला तर ते खूप मोठं पुण्याचं काम आहे तेवढं सांगतो. आणि मी बाबांचे खूप खूप आभार मानतो की माझ्या सगळ्यात छोटा एक चळवळीतला कार्यकर्ता आज एक उपोषणाला बसला आहे, एक सामाजिक विषय घेऊन बसलेला होता असं. आणि त्यासाठी तत्पर दाखवून बाबा इथं आले. मी त्यांचं खूप आभार मानतो. आणि पुन्हा एकदा बाबांना विनंती करतो की जाळी जोपर्यंत बसत नाही इथं काम सुरू होत नाही तोपर्यंत तुमचं सहकार्य असावं या सगळ्या याच्यामध्ये. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र. मनोज दादांच्या उपोषणस्थळी मी भेट दिली. अत्यंत संवेदनाशील असा प्रश्न आहे. आपल्या कृष्णा पुलावरून सातत्यानं काही घटना घडतात आहे आणि त्याच्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विद्यानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉलेजेस आहेत आणि त्यामुळं तालुक्यामधले आणि जिल्ह्यामधले असंख्य लोक, असंख्य मुलं मुली शिक्षण घेण्यासाठी तिथं जात असतात. त्याच्यामध्ये अनेक घटना अशा घडल्या की लोकांनी स्वतःचे प्राण संपवण्यासाठी पुलावरनं उडी मारायचा प्रयत्न केला. आज देखील एक तशा प्रकारची घटना घडली. हे अत्यंत गांभीर्यानं आम्ही सगळ्यांनी घेतलं आणि आदरणीय दादांचं उपोषण देखील इथं चालू होतं. मी ताबडतोब महाजन साहेबांशी बोललो. खरं तर कालपासून याचा फॉलोअप साहेब चालू आहे आणि त्यामुळं महाजन साहेबांशी बोललो. महाजन साहेब प्रपोजल घेऊन मंत्रालयात आज गेले. आज प्रपोजल सबमिट झालेलं आहे. ते 40 लाखांवर काही रक्कम आहे त्याचं प्रपोजल सबमिट झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांचे सिनियर आहे संतोष शेलार साहेब, त्यांच्याशी मी बोललो. संतोष शेलार साहेबांनी तिथे इन्स्ट्रक्शन दिला की हे एक्सपिडेट करायचं. आणि मुख्य अभियंता जे आहेत फेगडे साहेबांशी आपल्या सगळ्यांच्या समोर बोलणं झालं. त्यांनी ओरल इन्स्ट्रक्शन दिलं आहे की काम चालू करून टाका आणि ताबडतोब पुढच्या 4 ते 6 दिवसामध्ये टेंडरसुद्धा फ्लॅश होणार आहे. कारण काम मोठं आहे आणि त्यामुळं टेंडरसुद्धा फ्लॅश ह्या आठवड्यातच शक्यतो करायचा प्रयत्न आहे. ओरल इन्स्ट्रक्शन कामकाज चालू करायचं आपण दिलेलं आहे. शेवटी जीवितहानी होऊ नये हाच आपला सातत्यानं प्रयत्न राहतो. आणि समाजातले असे जे काही समाजसेवक असतील, असे आपल्यासारखे जे मंडळी असतील, या सगळ्या मंडळींचं संरक्षण करणं किंवा त्या लोकांनी ज्या मागण्या केल्यात त्या मागण्या पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे. आणि आम्ही आदरणीय गडकरी साहेबांपासून पूर्ण खाली जिथं फाईल आहे तिथपर्यंत आम्ही फॉलोअप केला आहे. त्यामुळे कॉन्क्रीट आपल्याला सांगतो की हे काम तुमचं मार्गी लागलेलं आहे. आणि जे मुख्य फेगडे साहेब आहेत त्यांनी मोबाईलवर डायरेक्ट आपल्यासमोर सांगितलेलं आहे की आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की काम चालू करा. आणि त्यामुळं हा प्रश्न निकाली निघालेला आहे, मार्गी लागलेला आहे. आणि लवकरच तुम्हाला बोलवून तुमच्या हस्ते आपण भूमिपूजन घेणार आहोत.